जय शिवराय मित्रांनो, आज मी आपल्याला एक विला दाखवणार आहे। रिसेंटली इंस्टाग्रामवरती मला एक हँडल पाहायला मिळालं, त्यावर बरेचसे विलाज मला पाहायला मिळाले। त्या हँडलचं नाव आहे ब्रूट स्टेज। या ब्रूट स्टेजवरती खूप चांगले विलाजचे फोटोज आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे मी त्यांच्या वेबसाईटकडे अट्रॅक्ट झालो। वेबसाईटवरती जवळपास 3 विलाज होते आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स होते। हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी ट्रेकिंग एक्सपिरियन्स आणि लाईफस्टाईलवरती व्लॉग्स बनवतो। तर आज मी जिथे आलो आहे त्या विलाचं नाव आहे कासा बियांका। हा कर्जतमध्ये लोकेटेड असून खूप सुंदर विला बनवलेला आहे। हा विला 4 BHK असून आतमध्ये एंट्री करताच आपल्याला एक वेगळाच ॲम्बियन्स नजरेस पडतो। कमीत कमी वुडन फर्निचरमध्ये हा विला डिझाईन केलेला आहे। हा विला सिम्प्लिसिटी आणि मिनिमलिस्टिक डिझाईनसाठी ओळखला जाईल। बेज कलर असल्यामुळे अर्थी टेक्स्चर जास्त नजरेस पडतं। त्यातच ओपन शेल्फ्स आणि त्यात असलेले टेराकोटा पॉटरी अजूनच या विलाला इम्प्रेसिव्ह बनवतात। तुमच्या सगळ्या गरजा या विलामध्ये कव्हर केलेल्या आहेत। जर का आपण मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत काही प्लॅन करत असाल तर ब्रूट स्टेजच्या इंस्टाग्राम हँडलवरती जा, तिथे तुम्हाला वेबसाईट दिसेल। तिथे अवेलेबल असलेले विलाससुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमर्शियलसुद्धा त्यात मेन्शन केलेले। जर का या विलाची डिझाईन आपण पाहिली तर पूर्णपणे सिम्प्लिस्टिक आणि मिनिमलिस्टिक दिसून येते। डायनिंग टेबल आणि सिटिंग एरिया हा वुडन नसून विलाच्या भिंतींमध्येच बनवलेला आहे। ह्या विलामध्ये सगळीकडे आपल्याला आर्टिस्टिक फील नजरेस पडतो। हा विला 4 बेडरूम विला आहे, त्यामुळे आता आपण जाऊया फर्स्ट बेडरूमकडे। फर्स्ट बेडरूम बराचसा स्पेशियस असून आर्टिस्टिक टच पण दिलेला आहे। तर जसं बाहेर आपल्याला हॉलमध्ये मिनिमलिस्टिक आणि सिम्पल डिझाईन्स दिसून येतात, तसेच हे बेडरूमसुद्धा आहेत। कमीत कमी वुडन फर्निचरमध्ये अत्यंत सुरेख आणि अप्रतिम नजरेस पडतात। पहिल्या बेडरूममधूनच आपल्याला पूल दृष्टीस पडतो। बाहेर पाहिल्यावर हा विला व्हाईट कलरमध्ये दिसून येतो। हा विला व्हाईट कलरमध्ये असल्यामुळे युरोपियन फील या विलामध्ये जास्त दिसून येतो। स्पेसिफिकली बोलायचं झालं तर मेडिटेरेनियन फील या विलाला आहे। समोर दिसणारा सह्याद्री आणि विलासमोर असलेला पूल एक अप्रतिम दृश्य देऊन जातं। हा जो आपण पाहतोय तो फर्स्ट बेडरूम असून त्यालाच अटॅच्ड वॉशरूम सुद्धा आहे। नुसता बेडरूमच नाही तर वॉशरूम देखील खूप आर्टिस्टिकली डिझाईन केलेला आहे। ग्राउंड फ्लोअरला हॉल आणि बेडरूम पाहिल्यावर आता आपण वरच्या बाजूस जाऊया। हा आहे सेकंड बेडरूम। इथे देखील आपल्याला टेराकोटा पॉटरी नजरेस पडते आणि त्यामुळे थोडासा इंडियन कल्चरचा फील आपल्याला इथे अनुभवायला मिळतो। खूप सुंदर, स्पेशियस आणि सिम्पल डिझाईन्स असून विला खरंच खूप अट्रॅक्टिव्ह आहे। टेराकोटा पॉटरीमुळे एक वेगळाच अनुभव आपल्याला ह्या रूमचा येतो। बेडरूमच्या एंट्रीलाच आपल्याला ओपन वॉर्डरोब आणि वॉशरूम नजरेस पडतं। सीलिंग टू फ्लोअर हाईट जास्त असल्यामुळे विलाला खरंच प्रशस्त रूप येतं। आतमधनं बेडरूमला सुद्धा एक सुंदर फील येतो। सगळे वॉशरूम्स खरंच खूप सुंदर आणि आर्टिस्टिकली डिझाईन केलेले आहेत। या सेकंड बेडरूमला आपल्याला बॅल्कनी पाहायला मिळते आणि त्यातून जे पूलचे दृश्य आहे ते खरंच सुंदर आहे। टर्कोइज ब्लू कलर आणि व्हाईट कलरचा विला खरंच आपल्याला मेडिटेरेनियन फील देऊन जातो। युजुअली असले विलाज किंवा हॉटेल्स आपल्याला ग्रीसमध्ये बघायला मिळतात। सुरेख आर्किटेक्चर आणि सुरेख इंटिरियर डिझायनिंगमुळे हा विला खरंच मनामध्ये जागा बनवतो। आता आपण आलेलो आहे थर्ड बेडरूममध्ये। हा बेडरूम बाकीच्या 2 बेडरूम्सपेक्षा जास्त प्रशस्त दिसून आला। पूर्ण विला खरंच खूप स्पेशियस असून क्रिएटिव्हली डिझाईन केला आहे। स्पेसचा कन्सर्न कुठेच जाणवणार नाही।
तुम्हाला जर का फॅमिलीसोबत येऊन आठवणी बनवायच्या असतील, मित्रांसोबत येऊन काही सुंदर वेळ घालवायचा असेल, तर हा विला खरंच खूप सुंदर आहे. जर का काही आपल्याला इन्क्वायरीज असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेल्या वेबसाईटवरती किंवा इन्स्टा हँडलवरती आपण DM करू शकता. यांची कमर्शियल टीम तुमच्याशी कनेक्ट करेल. थर्ड बेडरूम पाहून झाल्यावर आता आपण फोर्थ बेडरूमकडे जाऊया. हे सगळे बेडरूम्स खूप कम्फर्टेबल आणि स्पेशियस आहेत. त्याचबरोबर प्रॉपरली मेंटेन्ड सुद्धा आहेत. या विलाचे सगळे बेडरूम्स पाहिल्यावर आपण आता पोहोचलोय किचनकडे. किचनमध्ये तुमच्या गरजेच्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. किचन छोटंसं असून पुरेसं आहे. किचनच्या बाहेर पाहिल्यावरच आपल्याला पूल व्ह्यू दिसून येतो. आता वेळ झालेली पूलचा एरिया एक्सप्लोर करायची. पूलचा टर्कोइज ब्लू कलर मेडिटेरेनियन किंवा मॉल्दिव्हियन समुद्राची आठवण करून देतो. पूल खरंच खूप स्पेशियस असून एक परफेक्ट जागा आहे मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत एन्जॉय करायला. जसं मी आधी म्हटलं, हा पूर्ण विला व्हाईट कलरमध्ये असल्यामुळे व इथल्या टर्कोइज ब्लू पूलमुळे मेडिटेरेनियन फील देऊन जातो. जर का आपल्याला नुसता विला नको आहे, एक सुंदर विला हवा आहे जिथे चांगले फोटोज क्लिक करता येतील, जिथे चांगले मेमरीज बनवता येतील, तर ही जागा खरंच खूप सुंदर आहे. इथे आपल्याला अटेंड करायला केअरटेकर्स देखील पाहायला मिळतात. सगळे रिलेव्हंट कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेत. जर का तुम्हाला काही कन्सर्न असतील, काही क्वेरीज असतील, तर प्लीज दिलेल्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवरती कनेक्ट करा. जर का आपल्याला हा व्लॉग आणि हा विला आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा. जर का आपण काही प्लॅन करत असाल तर हे ठिकाण नक्कीच तुम्हाला खुश करेल. तर मग भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे जय भवानी, जय शिवराय.